परभणी येथील पाथरीमधून आसेफ शेख हे जे काही शिंदे गटाचे उमेदवार होते, त्यांचा 436 मतांनी विजय झालेला आहे. हा विजय एवढा महत्त्वाचा का आहे? कारण की भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी त्याला सपोर्ट दिला होता, असं सुद्धा म्हणण्यात येत आहे. आता भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला? तर या पाठीमागे सुद्धा एक स्टोरी आहे. असंही म्हणण्यात आलं होतं, की मेघना बोर्डीकर यांनी भाजपचा एबी फॉर्म देऊच दिला नाही. याचं कारण काय? तर काही दिवसापूर्वीच अजित पवारांनी एक पक्षप्रवेश घडवून आणला. तो म्हणजे माजी आमदार भामरे यांचा. हे सोडता तिथं माजी आमदार विजयराव भांबळे आहेत आणि राजेश विटेकरसुद्धा आहेत. या सगळ्यांना शह देण्यासाठी मेघना बोर्डीकर यांनी एक चाल चालली आणि यातून त्यांनी स्वतःच्या पक्षाचे एबी फॉर्म देण्यापेक्षा आणि राष्ट्रवादीला मोठं करण्यापेक्षा हे दोन्हीही ऑप्शन न निवडता त्यांनी तिसरा ऑप्शन निवडला. तो म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार होते म्हणजेच साईद खान यांचे भाऊ आसेफ खान यांना त्यांनी सपोर्ट दिला आणि अत्यंत चुरशीची ही लढाई शेवटच्या फेरीपर्यंत चालली आणि त्या शेवटच्या फेरीमध्ये 436 मतांनी आसेफ खान यांचा विजय झाला.